विधान परिषदेमधल्या विजयानंतर नागपूरमध्ये अजित पवारांचे आता बॅनर्स लागलेले आहेत। राजकारणामधील चाणक्य अजितदादा नागपुरात विधानभवनासमोर हे बॅनर्स लावलेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांच्या विजयानंतर आता बॅनरमधून अजितदादांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच विधान भवनासमोर अजितदादा राजकारणातील चाणक्य अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। होर्डिंग्स आणि अगदी शेजारी विधान भवनचा हा परिसर आहे। संपूर्ण याच ठिकाणी राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन होतं आणि या ठिकाणी त्याच्या अगदी गेट समोर राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले आहे। काल विधान परिषद निवडणुकीमध्ये अजितदादा यांनी जे 5 आमदार फोडलेले आहे त्यामुळे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहे। या होर्डिंग्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो आहे, सुनील तटकरे यांचा फोटो आहे, राजू जैन यांचा फोटो आहे आणि अशा प्रकारे होर्डिंग्स नागपूर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा यांनी चाणक्य नीतीने काँग्रेसचे आमदार फोडले त्यामुळे अभिनंदन करणारे होर्डिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं काल महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले। महाविकास आघाडीचे 7 ते 8 आमदार फोडलेले आहे आणि त्यामध्ये अजितदादांची ही रणनीती महत्त्वाची होती। राजेश विटेकर, शिवाजी गर्जे यांना विजयासाठी 5 मतं आवश्यक होती आणि त्यामुळे राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी नागपुरातील विधान भवन परिसरामध्ये लागलेले आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।